सद्भक्त देवाचा सद्भक्त असला ना की सगळ्यांना पाहावयाचं, पाहायला छान वाटतं, म्हणून सूर्यही पाहायला लागला. पण शिवगणदापती सूर्य प्रेम नको तू प्रखर त्वदीय किरणाते, काकी गौतमी कन्या जात जनी धवा जुळाते. शिवगण दापायला लागले सूर्याला, म्हणजे रागवायला लागले. सूर्या, प्रेरू नको, तुझी उष्णता कमी कर, कारण गौतमी कन्या आपल्या आजोळाला जाते. हे काय तर्क लावला महाराज? याचा अर्थ काय असेल? गौतमी कन्या म्हणजे गोदावरीची मुलगी, आणि गंगाखेडामधून गोदावरी व्हायची. गोदावरीची ही मुलगी मग आजोळाला कशाला जात असेल? आजोळ कोणतं? पंढरी आजोळ कसं झालं असं वाटेल. पण गोदावरी म्हणजे वृद्ध गंगा, आणि वृद्ध गंगेचा उगम हा विष्णूच्या पायाशी. विष्णू म्हणजे परमगोमट स्वरूप असते, हरी पांडुरंग असं ते स्वरूप म्हणजे विष्णू, विष्णूचा अवतार. आणि गंगेचे ते मग जनक झाले, आणि गंगेची म्हणजे वृद्ध गंगा म्हणजे गोदावरी, गोदावरीची मुलगी जनीचे ते आजोबा झाले, म्हणजे जनाबाई. काकी गौतमी कन्या जात जनी धवा जुळाते, आपल्या आजोळाला निघाली. पण हे ऐकल्यानंतर सूर्य म्हणायला लागले, ऐसे ऐकता तद्भाषण बोलना सवितृ नारायण, माते अवघे नेत्र उघडून पाहू द्या गौतमी कन्येते. सूर्य म्हणायला लागला, माते मलाही पाहा वाटते त्या सद्भक्ताचं कशी जातीये म्हणून, पहा वाटते मला पण तिला, फक्त थोडेसे नेत्र डोळे उघडून तरी पाहू द्या मला. पण सूर्य शेवटी तो तिचे डोळे उघडले तर जास्त प्रखर व्हायचे, म्हणून शिवगण दाबत होते महाराज. पण निघाले महाराज, चालत 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 भजन करत निघाले, आणि साधं सुद्धा चालत नाही महाराज. आपल्याकडे चालणं तर दूरची गोष्ट, पण चालत चालत निघाले खरे, पण नुसतं नाही, भजन करत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. भजन करत 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 निघाले महाराज. भजन करता करता आषाढ लागला, आणि चंद्रभागा अवलोकिता जनी हर्षली तत्वता, घातले तिने दंडवता शिखर दृष्टी पडताची. चंद्रभागेला पाहिलं महाराज, आणि आनंद तिचा अनावर झाला. अशी हर्षून गेली महाराज ती की साष्टांग दंडवत घातले महाराज, साष्टांग दंडवत घातलं चंद्रभागेला. आणि आता निघाले तर खरं, पण आता जायचं होतं चंद्रभागेच्या पहिल्या तीराला जायचं होतं, पण पैसे सुद्धा नव्हते आपल्याकडे. काय करायचं? श्रीमंतांनी आपापल्या नावं करून निघून गेले, आणि आषाढ लागल्यामुळे पाऊस पण चालू होता महाराज. जायचं कसं? पण काही सद्गृहस्थ असतात, त्यांनी धर्मदायाच्या नावं सोडलं होतं. त्यात कसं बसं अडचणीतून पहिल्या तीराला पोहोचले. पण जाता जाता झालं असं, शिखल झाला पठाण पंढरीत, बरी वरचे पर्जन्यातून मेघ पटलानी, मेघ पटलानी सूर्य लोपलेला, जसा दुर्जन जातो सजनाला, जसा दुर्जन जातो सजनाला.
चिखल झालं महाराज. आषाढ लागला होता, असा पाऊस पडायला लागला, वरून पर्जन्य एवढं पडत होतं, पाऊस पडत होता की एवढा चिखल झाला की चालायला पण अवघड होत होतं. आणि त्यावेळेस काय आपल्या डांबरची रोड नव्हती, सगळीकडे चिखलाचीच म्हणजे मातीचेच रस्ते, त्यातूनच पाय वाट काढायच्या महाराजांनी. झालं असं, चिखल झाला होता पण आपल्याला जागा पण कुणी देत नव्हतं. पाऊसही सुरू झाला, भिजत होते महाराज. पण एका धर्मशाळेत गेले मी शेवटी. जागा द्या महाराज. वडील म्हणायला लागले, सावकार शेठजी वस्त्रीवर राहतो, आजच्या रात्रभर जागा द्या आम्हाला. आजची रात्र कशी बी घालवते, पाऊस पडतोय सावकार, बाहेर कुठे थांबा, बायका पोरं आहेत सोबत, जाऊ कसं, आजची रात्र जागा द्या. शेठजी म्हणायला लागले, माजलेला होता फार, म्हणायला लागले, पैसे दे पैसे, पैशाशिवाय इथं काही चालत नाही असं म्हणायला लागले. हात जोडून विनवणी करायला लागली, महाराज पैसे नाही तो शेठजी माझ्याकडे, पण मला आजच्या रात्रची जागा द्या महाराज, आजच्या रात्रची. बायका पोरं आहेत, मी एकटा असला असतो तर कसं बी झाला असतो महाराज, पण बायका पोरं आहेत सोबत. थोडी आज वस्त्रीवर राहतो, अंगणात झोपतो महाराज, पण थोडी जागा द्या. पण झालं असतं त्या सावकारांनी लाथा मारून बाहेर काढलं. शेवटी काय करणार, गरिबीच. शेवटी न्याग्रोध वृक्षाचे तळवटी जाऊन उतरले शेवटी, त्या चंद्रभागेच्या काठी जनीचे ते मायबापा. शेवटी जाऊन वडाच्या झाडाखाली उतरले. जवळपास एक वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाचं महत्व सांगताना, वडाचं झाड हे वटवृक्ष आहे महाराज, त्यामुळे पाऊस चालू असताना पाऊस लागत नाही, पण पाऊस थांबल्यानंतर त्या झाडाचा टपका सुरू होतो आणि त्याच्याने माणूस भिजून जातो. राहिले महाराज, पाऊस थांबला, टपका सुरू झाला, पण सद्भक्ताकडे भगवंताचं लक्ष असतं बरं का. आणि सगळं भिजून गेलं होतं महाराज. त्या वटवृक्षाच्या खाली टपका सुरू झाला होता. वस्त्रे अवघी भिजली, हुडहुडी भरली तदा त्रिवर्गाला, धनहीनता बहुपदरी देतीन जागा कुणी उतरण्याला. कुणी जागा द्यायला तयार नव्हतं. वस्त्र म्हणजे अंगातले फाटके तुटके कपडे होते, तेही भिजून गेले होते. हुडहुडी भरू लागली महाराज. लहान पोर होते, 5-6 वर्षाची. हुडहुडी भरली होती. तरी काय करणार, गरिबी होती ना, जागा कोणी देत नव्हतं. शेवटी उतरले त्या झाडाच्या खाली. पण भगवंताचं लक्ष असतं सद्भक्ताकडे. सद्भक्त आपल्या कसं राहतोय काय नाही, त्याच्याकडे खूप लक्ष असतं महाराज. भगवंताचा क्रोध अनावर झाला होता की ज्या सद्भक्तासाठी ही माझी पंढरी आहे, जे सद्भक्त खरेखुरे दर्शनाला येतात, त्यांनाच कोणी जागा द्यायला तयार नाही. हे पाहिल्यानंतर मात्र भगवंताचा क्रोध अनावर झाला आणि त्याने मर्यादेला बोलवले आणि भगवंत म्हणाला, जा, त्या पंढरीत खूप घाण साचलेली, ती जाऊन साफ कर. माझ्या सद्भक्तांनाच फार त्रास होतो. जे श्रीमंताचे त्यांना कुणी जागा देतं हो, गरिबांचं काय. धर्मशाळा असतात पण तेही सावकार असतात अशी माझी. त्यांना जागा द्यायला कोणी तयार नाही. जा, फार घाण साचली, जा तू तिकडे आणि सगळे घाण साफ कर. हे ऐकताच मर्यादेनं आज्ञा म्हणाली आणि निघाली महाराज. बया पोत खेळा बया आली होती तया टाया, आळवळी रडारडी नाल्या फुलं माझी मरी, लोळ लागली अपार एकची झाला हाहाकार, एक होता ढाळ गांती प्राणी लोकांसाठी. एक आणि मर्यादेनं असा आपला प्रकोप दिला, दाखवला सगळ्यांना. एक जुलाब, एक उलटी झाली महाराज की सगळे धारातीर्थी मरून पडू लागले, मरून जाऊ लागले सगळे. आणि जसं महाराज म्हणतात ना, गव्हासोबत किडे रगडल्या जातात म्हणतात ना, तसंच
जननी जनक जनीचे झाले हैराण पार वाक्याने मूळ मूळ जनी येते दुर्धरसा प्रसंग पाहुनी. झालं महाराज असं. गावासोबत जशी किड्याला गडला जातात ना तशी या जरीचे पण मार्ग केले महाराज. पण तिला कळे ना असं झालं काय करणार. लहान वयाची पोर होती महाराज. आणि विचार करायला लागले काय झालं असेल आपल्या आई वडिलांना. काय झालं असं. मी हट्ट धरला म्हणून रागावलेत का माझ्या. उठत नाहीये महाराज असं विचार करायला लागले. आणि म्हणायला लागली आई मी तुला नंतर हट्ट धरणार नाही गाय उठा. बाबांना म्हणाले बाबा उठा पुन्हा हट्ट धरणार नाही बाबा. एकदा उठा पडतो पुन्हा हट्ट नाही धर. तिला वाटलं भूक लागली असेल आपल्या आई वडिला म्हणून आईची आंबील करताना पाहिली होती महाराज ती. पण इथं काही साधन नाही नव्हतं महाराज. तसंच नारळाची करवंटी सापडली तिला तीच घेतली बाळ. पळशीचे पिवळ्याचं पीठ ते टाकलं आणि झाडाचं जे पाणी गळत होतं त्यात तेच कालवलं आणि भरवायला लागली महाराज. आई घे गाय. पण शेवटी ती मडी महाराज शव झाली होती ती. उठायला तयार नाही. असं भरवायला पण ते टाकून द्यायला. एकदा या शरीरातून आत्मा निघून गेला ना महाराज काहीच घेत नसतं. उठवायला लागले महाराज ते परत परत उठवायला. आई उठ बाबा उठ बाबा. मी पुन्हा हट्ट धरणार नाही. माझा राग आलाय का तुम्हाला. असं का करता. एकदा उठा फक्त. आणि झालं पण असं होतं महाराज रोज ही आधी उठायची. आई बाबा आधी उठायचे आणि नंतर हिला उठवायचे. पण आज असं नाही झालं मला. उठून बसलं. आई बाबा मी उठायला तयार परत उठवायला. आई उठ काय आई उठ बाबा उठाव बाबा. परत असं नाही करणार बाबा मी. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला बाबा. तुम्हाला सावकाराकडे जावं लागलं. सावकाराने शिव्या पण दिला असते तुम्हाला. पण तुम्ही काय बोलला ना मला घेऊन आ बाबा. उठा बाबा पुन्हा हट्ट नाही करणार बाबा मी. आई खरंच नाही करणार. उठ काय उठ. टाहू फोडायला लागले महाराज. आई उठ एकदा उठ गाई. बाबा उठाव एकदा उठा बाबा. पुन्हा असं नाही करणार बाबा मी. उठा बाबा एकदा उठा बाबा. पुन्हा असं नाही करणार बाबा मी. पोरीला बाबाचा जिव्हाळा खूप असतो. बाबाशिवाय एक मिनिट सुद्धा राहू शकत नसते महाराज पोरगी. म्हणायला लागली उठ काय बाबा उठा उठा. रडायला लागली महाराज. खूप रडायला लागले. लहान पोर होती काय करणार बिचारी. आईला म्हणायला लागली आई उठ. आई मला का बोलत नाहीयेस ग. आई मला का बोलत नाहीयेस ग. आई का बोलत नाहीयेस ग मला. एकदा उठा. तुला म्हणणार नाही ग तुला. देवाकडे हेच मागणं असेल माझं. उठा एकदा उठा महाराज. आईला म्हणायला लागली आई उठ. काही वेळ रडत होती. काही वेळ थांबत होती. काही वेळ रडत होती. काहीतरी थांबत होती. उठ फक्त एकच आई बाबा उठा बाबा. आई उठायचं बाबा उठा एवढंच फक्त. आणि म्हणायला लागली आई मला बोल ग आई. आई बोल ग आई मला. आई 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 उठ आई. असं ओरडायला लागली मला. आई बाबा एवढंच. उठून असं झाले महाराज. आणि म्हणायला लागले
आई आई बोल काय शेवटी उठणं असं झालं मला म्हणायला लागली आई कान मला बोलसी आई कान मला बोलसी का कठीण माया अशी का कठीण माया अशी तरण तुझं घालते तरण तुझं घालते पायानी लागते गये पायानी लागते म्हणायला लागली आई एवढी कठीण माया केलीस का ग तू एवढी कठीण माया केलीस उठीन अशी झाली पोरीवर एवढी रागवलीस आई म्हणता म्हणता 4 तास उलटले महाराज 5 तास उलटले ऊन आलं महाराज शेवटी शवा होते तू सुटली घाण शवासी परिणजनी त्या क्षणेतही सोडी वरचे वर कवटाळी कुरवाळी सावरून पासोडी भगवंताला दया आली महाराज त्या शवांना घाण सुटली होती तरी सोडायला तयार नाही वरचे वर कवटाळू लागली वरचे वर कुरवाळू लागली आईचे केस सावरू लागले पण ते काय उठायला तयार नाही होत शेवटी भगवंताला त्याची दया आली की आली आणि द्विजवेश घेऊन आला तिज पाशी भीमा तटवाला ये हवा सांग कुणाची पोरी वदमला हकीकत सारी हे मला ती मणीचा गळ्यावरी कुणाची तरी असे तिज बदला असे तिज बदला कर देव साव्य गरीबाला पातशा द्विज वेश घेऊन आला तिचं पाश भीमा द्विजाचा वेश घेऊन आला म्हणजेच ब्राह्मणाला एक द्विज असाही एक अर्थ आहे म्हणतात ब्राह्मणाला द्विज सुद्धा आणि आणखी एकाला म्हणतात ते म्हणजे पक्षाला द्विज म्हणतात ह्याचा आणि त्याचा अर्थ काय महाराज दोघांनाही द्विज म्हणतात हे काय पक्षी झाले का असं म्हणतात पण नाही द्विज म्हणजे दोनदा जन्म होणार पक्षाला द्विज म्हणतात कारण एकदा त्याचा जन्म अंड स्वरूपात होतो आणि दुसऱ्यांदा पिल्ल स्वरूपात होतो आणि मग ब्राह्मणाचा काय दोनदा जन्म होतो का तो पण एक मनुष्यच प्रत्येकाचा काय दोनदा जन्म होतो आणि ब्राह्मणालाच काय द्विज म्हणतो असं म्हटल्यानंतर एकदा आईच्या गर्भातून जन्म होतो आणि दुसरा म्हणजे त्याच्यावर जेव्हा व्रतबंध संस्कार म्हणजे उपनयन संस्कार त्याची जेव्हा मुंज होते ना तेव्हा त्याचा दुसरा जन्म होत असतो महाराज म्हणून ब्राह्मणाला द्विज असं म्हणतात द्विज वेश घेऊन आला तिज पाशी भीमा तटवाला ये हवा तू सांग कुणाची पोरी वद मला हकीकत सारी भगवंत ब्राह्मणाच्या स्वरूपात आला आणि विचारायला लागला तू कोणाची पोर आणि या मड्यांना असं का घेऊन बसलीस आणि रडतेस का ती कोण आहे जनाबाई म्हणायला लागल्या यात्रे करू आम्ही बा आलो यात्रेस पंढरी माझी हीन मढी भूदेवा माता पितरे आहेत की माझी जनाबाई म्हणायला लागल्या भगवंताला भूदेवा आम्ही यात्रे करू आलो आणि ही मडी नाहीत बरं ही माझे आई बाबा आहेत
हेच मला घेऊन आले होते. भगवंताला हे ऐकल्यानंतर गहिवर आलं महाराज. भगवंत म्हणायला लागला, अगं खुळे, हे तुझे वडील नाही आहेत, हे तुझी आई नाही आहे. तुझे आई वडील असे होते का? किती रोड होते, किती वाळे होते. मग तुझे आई बाबा असे होते का? किती फुगले आता बघ, केवढे जण झाले. तुझे आई बाबा असे होते? ती विचारायला लागली, विचार करते होती. नाही, माझे आई बाबा तर असे नव्हते, पण मी यांच्यावर विश्वास कसा ठेवते हे पण मनात आलं तिच्या. पण मग त्या भूदेवाने तिचं नाव सांगितलं. मला तुझ्या आई वडिलांनीच पाठवलं, तू गंगाखेडची ना, तुझं नाव जनी ना. हे म्हणल्यानंतर मग तिला विश्वास पटायला लागला. आणि ते भूदेव होते महाराज. ती विचार करायला लागली, हे भूदेव आहेत, हे तर खोटं बोलणार नाही, ब्राह्मण आहेत, हे खोटं बोलणार नाहीत. आणि जे खोटं बोलतात ते ब्राह्मणच नाहीत म्हणत. अशा त्या ब्राह्मणाच्या सोबत निघाली महाराज. भगवंताच्या देवाच्या मंदिराकडे निघाली. जाता क्षणी गाभाऱ्यात ब्राह्मण वेशातला भगवंत म्हणायला लागले, जणे 2 मिनिटं थांब, मी आत्ता आलो. त्या दिवशी होती आषाढी एकादशी महाराज. आणि त्या दिवशी गर्दी किती असेल हे तुम्हालाही माहिती असेल. तरी पण जनाबाईंना तिथे सोडलं आणि 2 मिनिटात आलो म्हणून जे भगवंत लुप्त झाले ते लुप्त झाले. पण महाराज ते सद्भक्त होती, ती अशी बसणार नाही. आता येतील तेव्हा येतील म्हणून वाट बघायला लागली, पण ते काही येत नव्हते. 1 तास वाट पाहिली. शेवटी मग काय करायचं, त्या भगवंताच्या मूर्तीकडे पाहत होती महाराज आणि म्हणायला लागली, काटेवरी कारा गळा वैजयंती माळा, काटेवरी कारा गळा वैजयंती माळा, विठ्ठल सावळा माझा, विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा माझा, विठ्ठल सावळा, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी. भगवंत आता येतील तेव्हा येतील म्हणून वाट पाहायला लागली आणि भगवंताचं नामस्मरण करायला लागले. तितक्यात गर्दी सगळी संपल्यानंतर भगवंत पुन्हा प्रगट झाले आणि म्हणायला लागले, जने तुला तुझे आईबापच पाहिजेत ना, बघ घे, हे बघ तुझे आईबाप. तुम्ही तिच्या आई वडिलांना पाहिलं आणि देवाला साष्टांग दंडवत घालणार. आणि भगवंत म्हणायला लागले, हेच काय जने, याच जन्माचे नाही तर मागच्या 7 जन्माचे आणि पुढच्या 7 जन्माचे तुला मी आता आई बाप दाखवतो. पण हे जर आई बाप तुझ्याकडे आले ना तर ते सुरक्षित राहणार नाही ग. परत तेच काबाड कष्ट, गरिबी सोसावी लागेल त्यांना. त्यांच्यासोबत तुला आहे, ते माझ्याजवळ सुरक्षित आहे. पण तरी पण बघ, तुला पाहिजेत का तुझ्या आई बाप, तू घेऊन जा. लहानपोर म्हणायला लागली, महाराज नाही रे बा, ते तुमच्याकडेच सुरक्षित आहे, तुमच्याकडेच ठेवा. आणि भगवंत म्हणाला, तुझ्या आईबाबांची जेव्हा जेव्हा आठवण येईल ना जणू तेव्हा तू माझ्याकडे यायचं. म्हणूनच भगवंताला म्हणतात, संतांचा हा माय बाप, भक्तांचा जिव्हाळा, संतांचा हा माय बाप, भक्तांचा जिव्हाळा, विठ्ठल सावळा माझा, विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा माझा, विठ्ठल सावळा, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी. नामस्मरण करत बसली महाराज. तिला कळालं होतं आपले आई बाप भगवंताकडे सुरक्षित आहे. तिथेच राहिली महाराज. भगवंतांनी जेव्हा तिला तिचे आई वडील दाखवले तेव्हापासून जी तिथं राहिली तिथेच राहिली. या गोष्टीला 6 वर्ष झाले महाराज.
तिथे जे मिळायचं, भगवंताचा जे प्रसाद नैवेद्य असायचा तोच खाऊन राहायचे महाराज. आणि भगवंताचा असा प्रसादच काय असतो, पांडुरंगाचा प्रसादच काय असतो, लाह्या बत्ताशे, आणि ते पण प्रसाद सगळं देण्यातच जातो. जे काय उरायचं ते खाऊन राहायचे. रोड रोड झाली होती महाराज. पण झालं असं एके दिवशी, संत नामदेव हे रोज दर्शनाला यायचे, ते रोज तिला पाहायचे. पण एके दिवशी त्यांच्या दृष्टीस ती पडली आणि नामदेव महाराज विचारायला लागले, कोण पोरी तू, कुठून आलीस, जने कुठून आलीस? मग ती म्हणायला लागली, मी जनाबाई, मी असं आले होते पंढरीला. सगळं तिची मागची कथा सांगायला लागली, इतिहास सांगायला लागली महाराज. आणि नामदेव महाराजांच्या बाबतीत सांगताना जसे भगवंताचे अवतार होतात ना, तसंच नामदेव महाराजांचाही, तसेच भक्तांचेही अवतार होत असतात. नामदेव महाराज म्हणजे भक्ताचेच अवतार होते. पण पहिला अवतार भक्त प्रल्हाद, दुसरा अवतार त्रेतायुगात रामाबरोबरचे अंगद, आणि तिसरा अवतार कृष्णाचा अतिशय जवळचा मंत्री म्हणजे उद्धव, आणि चौथा अवतार म्हणजे नामदेव महाराज. असा हा भक्तांचा अवतार. त्यापैकी नामदेव महाराजांना जनी दिसली आणि ते शेवटी संत होते महाराज. संतांना गहिवर येतो, दया येत असते. म्हणून तिला म्हणायला लागले, जनी चल तू माझ्या घरी. आणि घरी घेऊन गेले महाराज जनाबाईला. पण झालं असं, घरी आल्याबरोबर नामदेव महाराजांची जी आई होती ना, ती नामदेव महाराजांना म्हणाले, वेडाच दिसशी मला नाम्या ठोंब्या, वेडाच दिसशी मला घरची उपाशी निशिदिनी मरते, घरची उपाशी निशिदिनी मरते, मगता तू वेडाच दिसशी मला नाम्या ठोंब्या, वेडाच दिसशी मला. नाम्या ठोंब्या, मला वेडा दिसायला लागलास म्हणे. घरी एक वेळचं अन्न खायला भेटत नाही, आणि हे कोणाला आणलंस रे तू? दुष्काळात तेरा उभे कुणाला आणलंस रे? आणि कोणाला विचारून आणलंस? मोठा माणूस आहे ना घरामध्ये, मोठ्या माणसांना विचारण्याची काही पद्धत वगैरे असते की नाही? तेव्हाच्या बायका फार कर्मठ होत्या महाराज. आजकालची गोष्ट सोडून द्या, आजकाल कोणी विचारल्याशिवाय करत नाही. पण त्यावेळेस विचारूनच करावं लागायचं महाराज. आपला अधिकार जरी मोठा असला ना, तरी घरच्यांना विचारूनच करायला लागायचं. विचारलं का नाहीस तुम्हाला? आणि दुष्काळात ते राहून कोणाला आणलंस आणि का आणलंस? हे ऐकता क्षणी जनाबाई म्हणायला लागले, तापू नको तू माती राही न उच्चिष्ट सेवनी तुमचे, परिसंत नाम देवा अशुभ असे नको वधूवाचे. जनाबाई म्हणायला लागल्या, माते तू तापू नकोस, रागावू नकोस. मी उष्टमाष्ट भांडी धुणं सगळं करून राहील. आजकालच्या म्हणजे बायकांना जे हवं असतं ना, ते तिने ओळखलं होतं. आजकालच्या बायकांचं तिनं नस ओळखली होती, म्हणून ती म्हणायला लागली, भांडी धुणी करून राहील. बायकांना तेच हवं असतं. मग गुणाबाई म्हणायला लागल्या. गुणाबाईला वाटलं बरं झालं, एक दासी मिळाली आपल्याला. म्हणाल्या, ठीक आहे राहा, पण सगळं काम करावं लागेल, इष्टमाष्ट खावं लागेल, शिळं पातं खावं लागेल, भांडी धुणं करावं लागेल, आणि सगळं काम झाल्याशिवाय तुला जेवायला भेटणार वगैरे 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 असं सांगायला लागलं. झालं महाराज, तशी पण राहायला लागलं जनाबाई. एके दिवशी झाला असं, एके दिवशी ऋषिकेशी आला नाम्याच्या गेहासी, आला नाम्याच्या गेहासी, आला नाम्याच्या गेहासी. नामा राजा गुणाबाई वस्ती झाली एका ठाई, वस्ती झाली एका ठाई, वस्ती झाली एका ठाई. प्रेम भातुकी भोजन करता झाला नारायण, करता झाला नारायण, करता झाला नारायण. जणू म्हणे जनाबाई आस त्याची करी पाणी, आस त्याची करी पाणी.
भगवंत स्वतः नामदेव महाराजांच्या घरी जेवायला आले आणि कवळ घाली ती एकमेका देवभक्ताच्या कौतुका पाहण्याप्रती जनी देखा द्वारा माझी तिष्ठली. हे सगळं पाहून जनाबाई मनात म्हणू लागले, केवढा माझ्या सद्गुरूचा अधिकार, काय अधिकार आहे माझ्या सद्गुरूंचा की भगवंत स्वतः त्यांच्या घरी जेवायला येतो. पण भगवंत फार नाटकी असतो, बरं नाटक करायला लागला, उचके लागायचं नाटक करू लागला. हे पाहिल्यानंतर गोळाबाई जनाबाईंकडे पाहतात आणि म्हणतात, उभी राहीन मेले द्वारा, उभी राहीन मेले द्वारा, घास लागेल शारंग दरा, घास लागेल शारंग दरा, बसू नकोस तो तिथे, बसू नकोस तो तिथे, जाई लठ्ठे बाहेर जरा, जाई लठ्ठे बाहेर जरा. गुणाबाई म्हणायला लागल्या, तुझ्यामुळं देवाला दृष्ट लागायची, जा आपल्या झोपडीत जाऊन बस, जाई लठ्ठे बाहेर जरा. जनाबाई कशा होत्या महाराज? रोज. पण काय म्हणतात? जाई लठ्ठे बाहेर जरा. शिव्या दिल्या महाराज, आपापल्या झोपडीत जा म्हणा. शेवटी दासी महाराज बट्टीक होती नामदेवांची, बरं म्हणाली आणि आपल्या झोपडीत जाऊन बसली. पण हे भगवंताला रुचलं नाही बरं का. भगवंतांनी आपलं जेवण आटोपलं आणि झोपडी वाटली वांजलीची छान, झोपडी वाटली वांजलीची छान, जरी वंश गवत तुझ भरती, परी परी करी ती सामान, झोपडी वाटली वांजलीची छान. भगवंत जेवण आटोपून जनाबाईंच्या झोपडीत आले आणि मंचक गाद्या त्या गुणी हरी तेथे वाकळीवरी बसला, भगवत भक्त जनीचे चहू हाती पाय दाबिता झाला. झोपडीत आले महाराज, मंचक गाद्या सगळं त्यागून राजेशाही थाट सोडून त्या फटक्या तुकडे वाकळीवर बसले महाराज. आणि नुसते बसले नाहीत, भगवत भक्त अशा जनीचे चारही आता पाय दाबायला लागले महाराज, पाय चेपायला लागले. जनाबाई म्हणाल्या, देवा हे तुला शोभत नाही रे, मी तुझी भक्त आहे, हे शोभत नाही तुला, लोक मला हसतील रे. मग भगवंत म्हणायला लागले, जने पाहू म्हणे आता कोण कुणाला हसतं ते पाहू म्हणे. आणि भगवंत म्हणायला लागले, जने मला भूक लागली, मला जेवायला वाटलं. जनाबाई म्हणायला लागल्या, तुझं काय देऊ सावळा मी खाया तरी, तुझं काय देऊ सावळा मी खाया तरी, मी दुबई बटीत नाम्याची जानशी हरी, उत्तिष्ठ तुला देई ही गोष्ट ना बरी, तू जगन्नाथ तुझ घालू कशी भाकरी, नको अंत मलिया पाहू ससखा भगवंता, श्रीकांता मध्यान रात्र नटून गेली आता, आणि चित्ता जा होईल तुझा काकडा राऊळांतरे, आणतील भक्तन वेदनाना परी. जनाबाई म्हणायला लागल्या, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी, मी दुबळी आहे रे, मी बटीक आहे, नामदेव
भगवंताची मी बड्डी केली दासी आहे तुला काय झालं आणि उष्टमाशदन तुला बरं वाटतं का रे? माझा अंत पाहू नकोस म्हणून देवा. आता थोडा वेळ मध्याने रात्र उलटून गेली रे. आता जा तुझा काकडा होईल थोड्या वेळाने. मग तुला तुझे भक्त नाना परीचं नैवेद्य आणते ते खा मग. भगवंत म्हणाला नको मुळीच शय करा मजसी दे तुझी भाकरी असे म्हणून टोपले उघडते तो श्रीहरी बळे धरून आजणी तिज सवे प्रभू जेवला शिळे परिण त्यातला कलगी कतो ठेविला. भगवंत म्हणाला लागला मला साखर नको मला नानापरीचं नैवेद्य नको मला तुझ्या त्या टोपल्यातली भाकरीच पाहिजे. आणि बरेच जनाबाईंना बसवलं स्वतःही बसला आणि अन्न शिळच होतं महाराज पण एक कणही ठेवला नाही महाराज. मग जनाबाई म्हणायला लागले भगवंता आता जेवलंस ना तू आता तू जा मला खूप काम राहिले माझं मला गोऱ्या हे करायच्या भरपूर भरपूर काम आहे मला दळण दळायचे असं म्हणायला लागले. मग भगवंत म्हणायला लागले त्यात काय मी पण करतो. मग जनाबाई म्हणायला लागले देवा हे तुला शोभत नाही रे तुझे हात कोमल आहेत माझे हात करून करून आता मला सवय झाली रे पण तुझे हात कोमल आहेत तुझ्या हाताला फोडे येतील रे हसतील मला लोक परत. परत भगवंतांनी सांकेतिक भाषेचा संकेत दिला. पाहू मला कोण कोणाला हसतं आता. परत म्हणायला लागले भगवंत आणि बळच दळण दळायला पण बसले आणि 2 मिनिटांनी म्हणे मला गरमी व्हायली म्हणून सगळे अलंकार काढून टाकले. आणि त्या दिवशी राजाने षोडशोपचार पूजा केली होती मोठी पूजा घातली होती भगवंताची. त्यामध्ये नाना प्रकारचे अलंकार घातले होते ते सगळे काढले शालही काढून टाकली मला गरमी होती म्हणून. आणि झाला असं प्रभातीचा चौघडा वाजू लागला धडा धडा ते ऐकून कान कोंडा झाला विठ्ठल मानसी. प्रभातीचा चौघडा वाजला महाराज. प्रभात काकडा आरतीची वेळ झाली म्हणून भगवंत कानकोंडा होऊन पटपट पटपट निघायला लागला. आणि कसा निघाला काकडा आरतीची वेळ झाली म्हणून निघायला लागला महाराज. आणि जनाबाईला म्हणाला चौघडा वाजलाय त्या काकड आरतीची वेळ झाली मला निघावं लागलं. कसं निघाला लगबगीने ती वाकळ घेऊन जनीची अंगावरती लगबगीने ती वाकळ घेऊन जनीची अंगावरती राऊळात तो विठ्ठल गेला राऊळात तो विठ्ठल गेला धन्य जनीची भक्ती तुझा कंदा मेघ श्याम मुकुंदा जय कंदा मेघ श्याम मुकुंदा. लगबगीने निघालं महाराज. झाला असं तिथे जाऊन उभं राहिला असं कटेवर करतो पण बडवे आले पूजा करण्यासाठी. पण पाहतात तर काय कालच राजाने पूजा केलेली होती सगळे अलंकार नाहीसे सगळं आणि काय तरी फाटकी तुटकी बोलली होती अंगावर. हे असं खळ प्रवृत्तीचं कोण असू शकतं असं खळ दुष्ट प्रवृत्तीचं कोण असू शकतं असं विचारायला लागले. पण कदाचित तिथे CID बघणारं कोणीतरी असेल. तो म्हणायला लागला उमगाया चोऱ्या साधनही गोधडी उमगाया चोऱ्या साधनही गोधडी कुणी कुणी थोडी साधनही गोधडी उमगाया चोऱ्या साधनही गोधडी. तो CID बघणारा व्यक्ती कदाचित म्हणायला लागला आता जर आपल्याला चोर सापडायचा असेल तर साधन फक्त आपल्याजवळ ही भगवंताच्या अंगावरची गोधडी आहे म्हणून. मग हे सगळेजण राजाकडे गेले आणि
गोधडी दिसतसे बहुधा जणीची, बुद्धी कशी फिरली नकळे तिची, ती आपण म्हणविते जगतात संत, आता कळून चुकले नचत्यात अर्थ. म्हणायला लागले महाराज की आपल्याला संत म्हणून घेते म्हणे, आणि बघा म्हणे भगवंताची चोरलं सगळं म्हणे तुम्ही, कंठा घोळ काय 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 होतं महाराजांनी. महाराज तुम्ही एवढी मोठी पूजा घातलेली सगळी चोरीच गेली म्हणे. आणि असं म्हणल्यानंतर सगळ्यांनी जणीच्या घरी आपला धावा बोलला आणि सगळेजण आले त्या जणीच्या घरी. पण ती बाबडी बिचारी तिथंच सगळं होतं महाराज, भगवंताने तिथंच ठेवलं, तसंच्या तसं तिथं होतं. पण हे सगळं घेतलं आणि जनाबाईंना राजाच्या दरबारात घेऊन गेलं. राजा म्हणायला लागला याची शिक्षा आता फक्त आणि फक्त फाशीच म्हणे. फाशीवर द्यायची तयारी झाली महाराज. आणि शेवटची इच्छा जशी विचारतात ना तसं जनाबाईंना पण शेवटची इच्छा विचारली. मग जनाबाई म्हणाले फक्त 2 मिनिटं द्या मला. मग 2 मिनिटं भगवंताची आराधना करायला लागली. भगवंता तूच मला आठव, तुझ्याशिवाय कोणी नाही. आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, ना बोलते पंढरराया, ना बोलते पंढरराया. आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया, आम्ही जावे कवना ठाया. जनी म्हणे आले शरण, आले शरण, जनी म्हणे आले शरण, आले शरण, तरी का धरलेस मौन, तरी का धरलेस मौन. जावे कवना ठाया, जावे कवना ठाया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया. भगवंता कुठे जाऊ रे मी आता, तुझ्याशिवाय कोणी नाही रे मला, मी शरणागतीला आले तुझे. अशी प्रार्थना केली महाराज, पण भगवंत काही यायला तयार नाही. मग जनाबाई रागवल्या आणि म्हणायला लागलं मला माहिती आहे म्हणे तू मेल्या कपटी आहेस म्हणे, गोकुळातही अशाच चोऱ्या करायच्या, गोपिकांना फसवायचास आणि आज तू मलाच फसवलंस. मी एवढी तुझी भक्ती केली त्याचं हे फळ दिलंस तू मला. मला वाटलं नव्हतं म्हणे तू असा असशील. तू बाहेरून तर काळा आहेसच रे, पण आतूनही तेवढाच काळा आहे हे आज मला कळलं म्हणे. जनाबाई अतिशय रागात आल्या, रागवल्या, पण त्यांची वेळ संपलेली होती. म्हणून जनाबाईंना सुळावर चढवायला नेलं आणि त्या फाशीचा दोर घातल्या क्षणी झाला असं, जनी चढविता सुळी, सुळ तिथे निमाल पहा, रमा रमण राघवा तव कृती अगम्यामा, कदान निज दासते तुला नमन हे असो तव निवास भीमातटी. सुळावर चढवता क्षणी असं झालं महाराज, सुळाचं पाणी झालं. आणि हा चमत्कार पाहता क्षणी सगळ्यांना जनाबाईचा अधिकार कळला. भक्तीची आस धरून कास धरून जे काम केलं जातं ते अधिकार कळाला जनाबाईंचा. आणि मग सगळेजण म्हणाले, सगळेजण जनाबाईंचा जय जयकार करायला लागले. संत जनाबाई की जय, संत जनाबाई की जय, संत जनाबाई की जय. असं म्हणल्यावर जनाबाई म्हणल्या थांबा मला, हा जो चमत्कार केलाय आणि माझ्यामध्ये भक्ती करण्याची क्षमता जी आणलेली आहे ती या भगवंतांनी आणलेली आहे. आणि माझा जय
जयकार न करता तर भगवंताचा जय जयकार करा. म्हणून मग सगळे मिळून जय जयकार करावे. बोला पुंडलिक भगवान विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. झालं महाराज असं सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार करायला सुरुवात केली. आणि सगळ्यांना अधिकार जसा कळला होता तसाच राजालाही कळाला. राजा क्षमा मागायला म्हणत आहेर घेऊन आला जनाबाईंसमोर आणि होनांचा ताट घेऊन आला. सुवर्णमुद्रा अनन्य विविध विविध काही काही प्रकार आणले आणि जनाबाईंना म्हणायला लागले, जनाबाई मला तुमचा अधिकार कळाला नाही, मला क्षमा करा, पण हा आहेर स्वीकारा. जनाबाई म्हणायला लागल्या, मी भगवंताची वैराग्याची मी साडी नेसली रे, मला याची काही गरज नाही आहे. नम्रतेने तो आहे नकारला आणि म्हणाला, नको माझ साडी नसे रे उघाडी, नको माझ साडी नसे रे उघाडी, भक्तीची पैठणी राजा मन विटले, राजा मन विटले. जनाबाई म्हणायला लागला, राजा माझं मन विटलंय रे, मी वैराग्याची साडी नेसली, सद्भक्तीचं कुंकू कपाळी लावले. हे सगळं असताना ही साडी वगैरे हे सगळं गौण गोष्टी आहेत ते मला, यात काही नाही. आणि सगळ्यांना आपल्या जनाबाईंचा अधिकार कळाला आणि पूर्वरंगाच्या पदाप्रमाणे अमोल अशा नरदेहाचा सार्थक जनाबाईंनी केलं आणि आपुला घ्यावा करून श्रीहरी हे सिद्ध केलं महाराज. सद्भक्तीची पताका, निर्लोभतेची माळ, अक्षय शांतीची मुद्रा ही आपल्या शरीरामध्ये बिंबवली आणि आपुला घ्यावा करून श्रीहरी ह्या पदाप्रमाणे जनाबाईंनी आपल्या नरदेहाचं सार्थक केलं. अमोल ईशा नरदेहाचे, अमोल ईशा नरदेहाचे, सार्थक काही तेरे मना सार्थक काही करी, आपुला घ्यावा करून श्रीहरी, आपुला घ्यावा करून श्रीहरी गो. या पदाप्रमाणे जनाबाईंनी आपल्या नरदेहाचं सार्थक केलं. जनाबाईंप्रमाणे नाही पण काही प्रमाणात तरी आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी श्रीहरीच्या चरणाला लागणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. आणि अशा नरदेहाचं सार्थक करणाऱ्या जनाबाईंच्या पायांना नमन करू. आणि माझ्या गुरुजींनी म्हणजे लक्ष्मीकांतजी रवंडे यांनी मला शिकवलेली कीर्तन परंपरेतील संत कवी दासगणू महाराजांच्या परंपरेतील ज्ञानगंगा माझ्या गुरुजींनी माझ्यात उतरवली. ती यथामती मी माझ्यात तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझं आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुजींचं आणि दासगणू महाराजांच्या चरणा रविंद्रावर अर्पण करून या आजची कीर्तन सेवा थांबवू. अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे, मान पापेने मरते तू आपल्या मने, पतित पावनांचे अपना नाम धरण्याचे, देवा नाम धरण्याचे, आता पण पावपेची गोविंदचे दिवशी, ज्ञानाचा विष्णुरा करुणावतारा, देवा करुणावतारा, दासगणूला नको जाऊ गणेश मारा, निती राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती, देवा मनी तुझी मूर्ती, घडो कीर्तन सेवा देवा सदैव आमाची, प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो, देवा पंढरीची हो, इतिहास करण्याचा प्रेमा भाडत जाओ, साधू संतांची हो सदैव नजरेची,
म्हणू म्हणे मस्ती राहू दे साकार